हाय, तर आज आपण बघणार आहोत भरली वांगी रस्सा. त्यासाठी आपण लसूण, खोबरे, जिरे आणि तीळ हे छान वाटून घ्यायचं. नंतर असे काटेरी छान वांगी होते ते छान धुवून घेतली. मग त्याला छान असं चिरून घेतलं. हे 4 भाग करून घ्यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. त्याप्रमाणे सगळी वांगी मी अशी चिरून घेतली. नंतर आपण तयार केलेले वाटण घातले. त्यात 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, हळद, धने पावडर, लाल तिखट आणि मीठ, 2 चमचे तेल टाकून घेतलं. ते छान मिक्स करून घेतले आणि वांग्यामध्ये भरून घेतलं. सगळ्या वांग्यामध्ये अशा प्रकारे सगळं भरून घेतलं. त्यानंतर तेल गरम करत ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर मग त्यात सगळी वांगी छान अशी सोडून घेतली आणि परतून घेतली. अशा प्रकारे सर्व वांगी मी भरून घेतली. असे भरायचे आणि असे साईडने असे दाबायचे जरा हलके हाताने. अशा प्रकारे सर्व वांगी भरून घ्यायची. नंतर इथं तेल तापलेलं आहे, त्यात सगळी वांगी आपण सोडून घेऊया. आणि छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये. छान असे परतून घ्यायचे. नंतर त्यातला थोडा मसाला जे वाटण केलेलं राहिलेलं ते नंतर त्यात टाकून घ्यायचं. छान हलवून घ्यायचं आणि अशा प्रकारे छान असं हलवून घ्यायचं राहिलेला मसाला टाकून. आणि नंतर छान असं हलवून झाल्यानंतर त्यात गरम पाणी ओतायचं. आपल्याला हवं तेवढं गरम पाणी ओतून घ्यायचं. जास्तही ओतायचं नाही, दाटसर रस्सा त्याचा राहिला पाहिजे असं पाणी ओतून घ्यायचं गरम केलेलं आणि छान असे शिजून द्यायचे. मंद गॅसवर छान असं शिजून द्यायचं. खूप छान लागतो रस्सा हा. छान असं उकळून द्यायचं आणि शिजल्यानंतर छान असे बघू शकता तुम्ही किती छान असा रस्सा तयार झाला, घट्ट असं. ठीक आहे, थँक्यू.